तर आज आपण कोबीपासून मस्त खमंग रुचकर असे थालीपीठ पाहणार आहोत। नाश्ता असो किंवा टिफिन असो, अगदी फटाफट हा पदार्थ तयार होतो। ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही ते देखील आवडीने हा पदार्थ खातील आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील असा हा पदार्थ आहे आणि खूपच चविष्ट लागतो हा पदार्थ। फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे एका मिक्सिंग जार मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं। आता हे आपल्याला ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। तर इथे पाणी न घालता हलकसं ओबड-धोबड मी वाटून घेतलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप मध्ये इथे मी पीठ घेतलेले आहेत। 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन इथे मी घेतलेलं आहे। या वाटीने मी याचं मेजरमेंट केलेलं आहे। तुम्ही घरात उपलब्ध असलेली कोणतीही वाटी किंवा बाउलने एकाच वाटीने सगळी पीठ मोजून घ्यायची आहेत। यामध्ये आता पाव चमचा ओवा घालायचा आहे, त्यानंतर 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर आलं लसूण मिरचीचे जे आपण वाटण बनवलेलं होतं ते घालायचं आहे आणि ते मी कोबी घेतलेला आहे, साधारणतः एक अर्धा कोबी मिक्सरला मी चालू बंद करत वाटून घेतलेला आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, सगळी पीठ चांगले मिक्स करून घ्यायची आहेत। कारण कोबीला ऑलरेडी थोडंसं पाणी असतं, त्यामुळे पहिलाच सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जसं लागल तसं पाणी घालायचं आणि हे पीठ अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे। साधारणतः मला 1.5 वाटी ते पाणी लागलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं हलकं सैलसर मळून घेतलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप मध्ये ते स्वच्छ धुतलेला सुती रुमाल किंवा सुती कापड घ्यायचं आहे, ते ओलसर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोळपाटवर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं। वरतून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि जे आपण थालीपीठाचं मिश्रण बनवलेलं होतं त्याचा एक गोळा मध्यम आकाराचा अशा पद्धतीने पोळपाटवर सुती कापडावर थापटून घ्यायचा आहे। थापटताना हलका हलका पाण्याचा हात लावायचा म्हणजे व्यवस्थित हे थापलं जाईल। तर तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्या पद्धतीने हलका हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापटून घ्यायचं आहे। आमच्या इकडे याला धपाटे असे म्हणतात। अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता आणि बनवू शकता। थालीपीठ किंवा धपाटे छान असे गोलाकार झाले नसतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने अशा पद्धतीने त्याला छान असा गोलाकार द्यायचा आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन नसाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये तवा छान असा गरम झालेला आहे आणि तव्यावर आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल, तूप किंवा लोणी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे लावू शकता। आता तव्याला सगळीकडे तेल लावून झालं की जे आपण धपाटे थापटून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने यावर सोडायचे आहेत। वरतून थोडंसं हलकं पाणी मारून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं म्हणजे वरतून थालीपीठ कोरडं असं होत नाही। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारणतः 2 ते 3 मिनिटं थालीपीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं थालीपीठ देखील छान असं वाफवून झालेलं आहे। वरतून थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे परतल्यानंतर दुसऱ्या साईडने छान असं खरपूस भाजलं जाईल। आता हे परतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। ज्यांना पालक किंवा मेथी आवडत नसेल ते देखील तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता म्हणजे आपसुकच मुले असतील किंवा मोठे असतील त्यांच्या पोटामध्ये जाईल। तर इथं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। बाकीचं थालीपीठ आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात।
तर इथं आपलं मस्त खमंग खुसखुशीत आणि रुचकर असं भरपूर कोबी घालून केलेलं थालीपीठ तयार झालेलं आहे। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा। दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः 5 ते 6 थालीपीठं आरामात तयार होतात आणि विशेष म्हणजे नाश्ता असो किंवा टिफिन असो बेस्ट ऑप्शन आहे। यामध्ये तुम्ही भरपूर भाज्यासुद्धा घालून त्याला आणखीनच पौष्टिक बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत।